गेले 1.5 महिने आपल्याला निवृत्तीवेतन मिळालेलं नाही. हा जरी आत्ताचा प्रसंग असला तरी गेल्या 25 वर्षात आपल्याला जी वागणूक मिळालेली आहे त्या संदर्भात माझ्यापुढे 3 ओळी उभ्या राहतात. पहिला, अजापुत्रम बलिम दद्यात. दुसरा, मोले घातले रडाया, नाही अश्रू नाही माया. तिसरा, धिक्कार मनसाहीना या मना. निवृत्ती वेतन देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे 2 निर्णय मला आठवतात. मी ते वाचलेत, पाहिलेले नाहीत. पहिला असा आहे की निवृत्त वेतन हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, तो त्यांच्यावर केलेला उपकार नाही. दुसरा निर्णय असा आहे की कोणतीही सरकारी यंत्रणा आपल्या कर्मचाऱ्यांची न्याय्य देणी देण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही असे म्हणू शकत नाही. त्याबाबत काय करायचं हे पाहण्याची जबाबदारी त्यांची. आपण प्राधिकरणाचे निवृत्त आहोत, त्यामुळे आम्हाला निवृत्तीवेतन देण्याची प्राथमिक जबाबदारी सदस्याची आहे. त्यासाठी काय करायचं आहे, कुणाला भेटायचं आहे, कोणते नियम, त्यातून कसा मार्ग काढायचा, कोणता मार्ग काढायचा, ही सगळी जबाबदारी सदस्याची आहे. आमचा काहीही संबंध नाही. ही जबाबदारी सदस्यसचिवांनीच उचलली पाहिजे. त्यात बिलकुल हायगाय करता कामा नये. हीच बाब पाणीपुरवठा विभागालाही लागू आहे. 23 मार्च 2017च्या शासकीय निर्णयाप्रमाणे आम्हा निवृत्तांची जबाबदारी तुम्ही घेतली आहे ना, मग ती पार पाडा. ती तुमचीच जबाबदारी आहे. त्यासाठी काय करायचं ते तुम्ही पाहायचं. आमचा काहीही संबंध नाही. आम्हाला निवृत्ती वेतन पाहिजे, बस एवढंच. एकूण पाहता प्राधिकरणाचे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पेशावत राहिलेले आहेत, बेफिकीर राहिलेले आहेत. त्यांचा विषय समजून न घेणे, अभ्यास न करणे, कागदी घोडे न वाचवता त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्र बसून मार्ग काढणे, या बाबतीत हे सर्व अधिकारी निष्काळजी आणि बिनकामाचे ठरले आहेत असे म्हणावे लागते. 9 वर्षे झाली तरी यांना काहीही करता आलेले नाही. आपला काही संबंध नाही असं हे सर्वजण दाखवत आहेत. त्यांचं सगळं आरामात चाललेलं आहे. मात्र परिणामी आम्हाला निवृत्तीवेतन मिळत नाही. त्यातही चतुर्थ श्रेणी निवृत्तांची परिस्थिती फार हलाखीची आहे. आणि म्हणून या सर्वांचा निषेध आणि धिक्कार, निषेध आणि धिक्कार, निषेध आणि धिक्कार.